नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि आज आपण साजरी करतो ती दत्त जयंती. गुरुबळ लाभावं, गुरुचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपण आज दत्त जयंती साजरी करतो. त्याचप्रमाणे अजून एक जयंती साजरी करतो आणि ती जयंती म्हणजे अन्नपूर्णा मातेची जयंती. अन्नपूर्णा माता कोण, का म्हणून करायची तिची पूजा, तिचा विधी कसा, ते आपण आज पाहणार आहोत. अन्नपूर्णा माता म्हणजे एके दिवशी दुष्काळामध्ये सर्व जीवांना अन्नाची कमतरता पडू लागली. त्यावेळेस सर्व जीवांनी आणि देवीदेवतांनी अन्नपूर्णा मातेची प्रार्थना केली आणि ती प्रार्थना ऐकून अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली आणि तिनं आपलं अन्नपात्र उघडं केलं आणि सर्व जीवांना तिनं अन्न दिलं. त्याप्रमाणे सर्वांना तिनं यथेच्छ अन्न खाऊ घातलं आणि सर्व जगांची अन्नदात्री ती बनली आणि त्या दिवसापासूनच तिला अन्नपूर्णा असं संबोधलं जाऊ लागलं. तर आज 4 डिसेंबर आणि आज अन्नपूर्णा मातेचा दिवसही आहे. तर काय करावं या दिवशी? घर स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करा. चुलीवर देवीचा फोटो किंवा प्रतिमा ठेवा. कलशात पाणी, अक्षदा, हळद, कुंकू, फूल हे ठेवावं. तिच्यासमोर खिरीचा नैवेद्य ठेवावा आणि अक्षदा रंगवून तिला वाहाव्यात. त्या कशा रंगाव्यात? तर हळद आणि कुंकू यांनी रंगवाव्यात आणि तिला नमस्कार करावा, आरती करावी आणि अन्न व धनाची कमी न होण्याची प्रार्थना करावी. भुकेलेल्या महात्म्यांना अन्नदान करावे, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावे. आणि त्याची मंदिरं कुठं कुठं आहेत? तर मुख्य मंदिर हे वाराणसी म्हणजेच काशी येथे आहे व महाराष्ट्रात पुण्यात अन्नपूर्णा माताचे मंदिर प्रसिद्ध आहे. हिचा मंत्र काय आहे? ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान विज्ञाने सिद्धार्थ भिक्षा देही च पार्वती. या दिवशी अन्नदान केल्यानं घरात अन्न व धनाची कधीच कमी होत नाही असा विश्वास आहे. म्हणूनच आज आपण तिची प्रार्थना करूया. तिची आरती करताना कशा प्रकारे करायचे? तर जय अन्नपूर्णे माता शुद्ध स्वरूपा, भुकेले जीवांना अन्न दे रापा, सुख समृद्धीचा वरदहस्त तुझा, सदा सर्वत्र तुझी कृपा असो. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे. ही आरती आपण तिला पूजा करताना म्हणायची असते आणि धूप, दीप, तांबूल अशी पंचोपचारे तिची पूजा करावी. त्यामुळे आपणावर सदा सर्वदा अन्नपूर्णे मातेची कृपा राहते आणि आयुष्यभर किंवा वर्षभर अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही. अर्थात अन्नदानाचं पुण्य हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. अन्नदान माणूस कधी करू शकतो? तर त्याच्याकडे भरपूर अन्न असेल आणि अन्न घेण्यासाठी पैसा असेल. अर्थात धनाचीही कधीही कमी न पडता आपण नित्यनेमाने अन्नदान करू शकतो आणि अन्नदानाचं पुण्य आपण प्राप्त करू शकतो. त्यामुळं आपण अन्नपूर्णा मातेला पुन्हा एकदा वंदन करूया. हे अन्नपूर्णा आम्हाला सुखी ठेव, समृद्ध ठेव आणि आमच्याकडून नित्यनित्य अन्नदानाचं कार्य घडू देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.